नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही बुद्धी नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावं का, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावं का. ओळखलत का मला, मैं सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसासोबत माझं लग्न झाले आणि हळूहळू मला कळायला लागलं माझं ज्याच्याशी लग्न झालं तो साधा सुद्धा माणूस नसून या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे. त्या काही बायकांना उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बायांच्या जातीला कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातली माणसं भली. स्त्री पुरुष उच्च नीच असा कोणताही भेदभाव नव्हता. याचा एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हे एकच खूळ ज्योतिरावांच्या डोक्यात होतं. शिक्षणाचा प्रचार प्रसार करत असताना एक ब्रिटिश मॅडम ज्योतिरावांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ वुमेन एज्युकेट होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमेनला बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले माझ्याकडं पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्यही रचायला शिकले. आणि एक दिवस 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले. शेळपाटासारखं जगाल तर काम तमाम होईल, शेळपाटासारखं जगाल तर काम तमाम होईल. वाघासारखं जगाल तर जगात नाव होईल, वाघासारखं जगाल तर जगात नाव होईल. पण समाजाची मात्र धर्म बुडाला अशी कोल्हेकुळी सुरू होती. अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म. अहो, शाळेत जाताना चिखल फेकला, मी सहन केले. शेण फेकलं, मी सहन केले. थुकलात, मी सहन केले. आता माझा सहनशीलतेचा अंत होता. एक धटिंगण माझ्या समोर येऊन मला म्हणतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी की शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं, मी पण ज्योतिरावांची पत्नी होते. अशी घेतली सनकन त्याच्या कानाखाली वाजवली आणि सुनावलं, पुन्हा आलास, आज आलास सोबत पण पुन्हा आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. एखाद्या बाईचा पती वारला, तिने सती व्हायचं, यात तिचा काय दोष? यावरच आम्ही काम केलं. सती प्रथा, केश, वपन या सर्वावर आम्ही मात केला. मुलींना वाचवा, मुलींना वाढवा, मुलींना शिकवा. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली तर ती साऱ्या घराला शहाणा करते. म्हणून मुलींना शिकवा, मुलींना वाढवा. धन्यवाद.